नमस्कार सर्वांना. कशा आहेत तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर मी पण मस्त मजेत आहे. खूप दिवसानंतर मी लॉंग व्हिडिओ बनवते. शॉर्ट व्हिडिओ तर मी मध्ये मध्ये टाकत होती. झालं असं की मी प्रेग्नेंट होती आणि प्रेग्नेन्सीमध्ये मला खूप काही प्रॉब्लेम झाले. खूप म्हणजे मी आजारी, खूप म्हणजे काहीतरीसुद्धा मी हॉटेल म्हणजे मी तुम्हाला माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं असेल की माझ्या पप्पांचं हॉटेल आहे, तर तिकडे मी जायची. तर मी प्रेग्नेंट असताना 6-7 महिने मी जॉबला म्हणजे जात होती हॉटेलला. तर त्याच्यानंतर अचानक मला म्हणजे माझ्या ह्या प्रेग्नेन्सीला मला खूप काही प्रॉब्लेम्स आले. तर त्याच्यानंतर काय आलं, मी हॉटेलला जाणं सोडून दिलं होतं, कारण डॉक्टरांनी मला बेड रेस्ट सांगितला होता. आणि त्यानंतर मग माझी डिलिव्हरी झाली एप्रिल महिन्यात. नंतर डिलिव्हरी झाली, मला मुलगा झाला. आधी मला मुलगी आहे, तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. त्याच्यानंतर मला मुलगा झाला एप्रिल महिन्यामध्ये आणि माझं सी सेक्शन झालं. आधी पण सी सेक्शनच होतं, आता माझं सी सेक्शनच झालं. आणि त्यानंतर माझा मुलगा 2 महिन्याचा झाला. आणि त्यानंतर मग माझी मुलगी अचानक स्कूलचा तिचा पहिला दिवस होता आणि स्कूलला ती जाऊन आली आणि अचानक तिला एवढा ताप आला 104 तिला फीवर होता. आणि मग आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरकडे तिला घेऊन गेलो होतो आणि मग तिला बरं वाटलं होतं. आणि म्हणजे एक दिवस आम्ही जास्त वाट पण नाही बघितली, फॅमिली डॉक्टरकडे तिला घेऊन गेलो. मग तिला रात्री बरं वाटलं होतं, पण सकाळी तिला वापस फीवर आला. मग त्यानंतर ती एवढी सिरियस झाली. तर मग नंतर आम्ही तिला मग मोठ्या दवाखान्यात घेऊन गेलो, लहान मुलांचा स्पेशालिस्ट. तर काय झालं, मग डॉक्टरांनी अचानक सांगितलं की तुमची मुलगी खूप जास्त सिरियस आहे. तर आम्ही खूप घाबरलो. माझा मुलगा लहान होता, 2 महिन्याचा. त्यात एवढा पाऊस होता त्या दिवशी आणि तेव्हाच माझी मम्मी पण आली होती घरी. आणि म्हणजे अचानक एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या, तर आम्ही खूप घाबरलो होतो. आणि त्यानंतर मग आम्ही तिला ॲडमिट केलं. तर त्याआधी डॉक्टर म्हणाले काहीच मुलीची गॅरंटी देऊ शकत नाही. तर झालं असं की आम्ही खूप घाबरलो होतो आणि आम्हाला म्हणजे आम्हाला काहीच कळलं नाही की अचानक हे काय झालं सगळं. तर तेव्हा म्हणजे तिचं सगळं MRI केला आणि त्याच्यामध्ये असं कळलं, म्हणजे आदल्या दिवशी डॉक्टरांनी असं सांगितलं होतं की आम्ही मुलीची गॅरंटी देऊ शकत नाही. घरच्यांनी भरपूर सपोर्ट केला, पटकन सगळे आले आणि आम्ही तिला ॲडमिट केलं. माझे पप्पा वगैरे पटकन आले आणि सगळे आले फॅमिली माझी. मग आम्ही तिला ॲडमिट वगैरे केलं. मग दुसऱ्या तिचं ते MRI काढला. त्याच्यामध्ये रिपोर्ट असे आले की तिच्या ब्रेनमध्ये इन्फेक्शन झालं होतं. तर डोक्यात तिच्या पाणी झालं होतं. तर अचानक काय झालं आम्हाला काहीच कळलं नाही. आम्ही डॉक्टरांना विचारलं की अचानक असं काय झालं. तर डॉक्टर बोलले काही सांगता येत नाही, कशाने पण होऊ शकतं, व्हायरल इन्फेक्शन कशाने पण होऊ शकतं, पाण्याने किंवा कशाने पण. तर असं 15 दिवस ती ICUमध्ये होती. तर डॉक्टरांनी तिच्या अजिबात गॅरंटी दिली नव्हती. की बोलले की काही पण होऊ शकतं कधी पण. आम्ही खूप घाबरलो, डिप्रेशनमध्ये गेलो होतो की अचानक काय झालं. दिवसभर हॉस्पिटलमध्ये थांबणं, मी नाईटला थांबायची कारण की ती सारखी मम्मी करत होती. मग माझ्या लहान बाळाला म्हणजे मम्मीकडेच मी त्याला ठेवलं होतं. मम्मी माझी बिचारी रोज डब्बा पण आणायची, टिफिन आणायची, सकाळ संध्याकाळ, दुपारचा आणि संध्याकाळचा. प्लस पप्पा सकाळी तिला नाश्ता घेऊन यायचे आणि मम्मी माझ्या मुलाला सांभाळून मम्मी जेवण बनवायची, हॉस्पिटलला पाठवायची, टिफिन असं करून. मग खूप त्रास झाला त्यावेळेस, कारण मुलगा लहान होता, तो रडत होता. पण मला माहीत होतं मुलगा रडत होता माझा, पण माझ्या मम्मीने खूप म्हणजे हँडल केलं, खूप म्हणजे त्याला सांभाळलं चांगलं. आणि मम्मीने खूप त्याची काळजी घेतली.
आणि आणि मम्मीने दिवस रात्र म्हणजे अक्षरशः लहान बाळाला घेऊन तो झोपत नव्हता रात्री, कारण दिवसाने पण रात्रीची आई बाळाला जवळ लागतेच. पण मला एवढं वाईट वाटायचं, मी एवढं खूप टेन्शन, म्हणजे तिकडे अर्धा जीव घरी अर्धा जीव. पण मला माहीत होतं मला मम्मीवर पूर्ण विश्वास होता की, आणि माझं बाळ माझ्या मम्मीकडे राहतं चांगलं, कारण की मला कुठे यायचं असेल तर माझी मम्मीच त्याला बघते. आणि माझे आईवडील मला खूप सपोर्ट करतात, पहिल्यापासून ते मला सपोर्ट करत आले. आणि ते दिवस आठवले ना मला अक्षरशः खूप वाईट वाटतं, कारण इतका वाईट काळ होता माझ्यावर. आणि ती 15 दिवस आईच्यामध्ये होती, खूप टेन्शनमध्ये होतो आम्ही सगळे. अचानक ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आमच्यासोबत. आणि त्यानंतर तिला डिस्चार्ज दिला, आणि त्याच्यानंतर पण भरपूर काय प्रॉब्लेम झाले, स्किनचे प्रॉब्लेम वगैरे सगळे. मग खूप आमचे दवाखाने झाले या वर्षी ना, खूप आमचे हॉस्पिटल वगैरे खूप झाले. आणि म्हणजे खूप त्रास झाला. 2024 आमच्यासाठी खूपच वाईट गेलं, खूप म्हणजे खूपच. आणि त्याच्यानंतर पण सारखे आजार पण काय ना काही चालू असायचे. आणि एवढी मी डिप्रेशनमध्ये गेली होती त्यावेळेस, आणि खूप डिप्रेशनमध्ये गेली होती, कारण मला खूप भीती वाटत होती की काय, म्हणजे माझ्या मनात एक वाईट विचार येत होते की काय होईल काय नाही असं. मी खूप घाबरली होती त्यावेळेस. मला असं वाटलं की देवाने मला मुलगा दिला आणि मग मुलीसोबत असं कसं केलं. त्यामुळे मी खूप टेन्शनमध्ये होती, खूप डिप्रेशनमध्ये होती. आणि आता सगळं आहे, जरा व्यवस्थित चाललंय. तर यामुळे मी खूप दिवस झाले, म्हणजे दिवसच काय खूप महिने झाले की मी व्हिडिओ नाही बनवू शकली. आणि मग आता कुठे जरा मला वाटते व्यवस्थित. आता पण माझा दिवस मुलांमध्येच जातो, कारण की तो पण आता लहानच आहे. मला खूप लक्ष ठेवायला लागतं, खूपच लक्ष ठेवायला लागतं दोन्ही मुलांवर. माझा पूर्ण दिवस असाच जातो कामामध्ये. हां, तर मग त्याच्यानंतर मी आता सगळं आहे, व्यवस्थितच आहे. तर मला तुम्हाला एवढं सांगायचं होतं. आणि तरी मी अधूनमधून माझे शॉर्ट व्हिडिओ मी टाकत असते. तर माझ्या चॅनलला तुम्ही असंच सपोर्ट करत राहा. आणि माझे व्हिडिओ मी आता डेली टाकण्याचा प्रयत्न करेल. आणि प्लीज माझा व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं. आता मला 9:30 वाजत आले. आता आम्ही जेवायला बसतोय, तर या तुम्ही पण सगळे जेवायला. तर खूप मोठ्या अशा प्रसंगातून आली, खूप माझ्यासोबत असं काय घडले, खूप मोठे प्रसंग येऊन गेले माझ्या लाईफमध्ये. आणि आशा करते की आता इथून पुढे सगळं व्यवस्थितच होईल. तर ह्यापुढे मी माझे व्हिडिओ डेली टाकेल, तर माझ्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा. तर चला आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.